नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं माझ्या देवदर्शन या ब्लॉग सिरीजमधील आजच्या नवीन भागात। तर शिवडामधून दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो रुशालीच्या मामाच्या गावी आडवली येथे। घरी पोचल्यानंतर आमचं प्रेमाने स्वागत करण्यात आलं। थोडा वेळ आराम करून आम्ही निघालो गावातील मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी। तर सर्वात प्रथम आम्ही पोचलो गावापासून थोड्या अंतरावर आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री ब्राह्मणदेव मंदिरात। या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या खालच्या बाजूने सतत वाहणारा पाण्याचा झरा, जो कधीच आटत नाही। तर आम्ही देवाला पानाचा विडा आणि नारळ अर्पण केला आणि गावकऱ्यांनी आमच्या सुखासाठी गाराणं घातलं। त्यानंतर आम्ही भेट दिली गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री गंगेश्वर मंदिराला। तर अशा प्रकारे आमचं आडवली येथील देवदर्शन पूर्ण झालं आणि आम्ही निघालो रुशालीच्या मावशीकडे देवगडमधील कोयरे गावाकडे। रस्त्याने जाताना आजूबाजूचा निसर्ग डोळ्यांत साठवून ठेवावा असा वाटत होता। तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही देवगडमधील मंदिरांचे दर्शन घेणार आहोत, तर नक्कीच पहा। धन्यवाद।